चार मित्रांची गोष्ट आहे। दोन मुली आहेत, दोन मुलं आहेत। ते देहरादूनला लाईक पिकनिकला जातात ट्रॅकिंग करण्यासाठी। तर ती सणा थोडीशी स्मोक वगैरे करायची तिच्या मनात इच्छा आली होती। सणा तलावाच्या इथे गेली, दगडाच्या इथे बसली आणि स्मोक करते असं बोलून ती मुलगी गेली, सणाच्या इथे जाऊन बाजूला बसली तिथे। आणि अचानक भयानक तिचं लक्ष आहे ना, ती दुसरी मुलगी आहे ना, तिचं लक्ष पाण्यात जातं। तो सणाचा चेहरा असतो, तो चेहरा नीट बघते, तर त्या चेहऱ्याकडे नीट बघितल्यानंतर तिला कळून येतं आणि छपकन ती मागून जाऊन पडते आणि कशी बशी हिंमत करून सणाच्या खांद्यावर हात ठेवते। सणा इथली जे आहे ना एंटिटी आहे ना, ती खूप ऐकली असाल तुम्ही, खूप फेमस आहे। कोणती ती एंटिटी? त्याला स्किन वॉकर म्हणतात। गवत आहे ते, मोठे मोठे गवत आहे इथपर्यंत, आणि तो हाऊस मागे येऊन बघतो पाय आणि ते गवत असं करायला जातो, गवत असं करतो आणि टॉर्च मारतो तर पूर्ण बॉडी असते, जोरात ओरडतो। बॉडी बघून घाबरतो। ती बॉडीला ना कातडीचं नसते। थांबा मी मदत मागवली आहे, ती येते, तू काय खाणार का? हा भूक तर लागली आहे मला। सँडविच त्याला देतो, पाणी देतो त्याला, बोले तू पाणी पी, खान जेव तू, मी बघतो बाहेर काय। आणि बाहेर येऊन बघतो की कोण आहे की नाही, कोण आहे की नाही। तेवढाच वॉकी टॉकीवरून मेसेज येतो त्याला, हॅलो हॅलो, ऐका मेसेज आहे, हॅलो ऐका। बोलतो हां हां बोला बोला, काय आलं? बोले चौथी बॉडी सापडली। आणि डोक्यात फक्त आणि मनात एवढंच फक्त विचार चाललाय, चौथी बॉडी सापडली, हा सँडविच खातो तो कोण? नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ सकट. तर आजचे गेस्ट आपले खूप स्पेशल आहेत, कारण ते एक स्टोरी टेलर पण आहे, ते पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट पण आहे, तर त्यांचं स्वतःचंही चॅनल आहे. तर तुम्ही तुमच्याबद्दलचं इंट्रोडक्शन कसं द्याल? नमस्कार. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही मला बोलवलं या चॅनलबद्दल। आपलं जे नेक्सस गिरीश चॅनल आहे ना, त्याच्यावर आपण स्टोऱ्या वगैरे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट होतो, त्यामुळे अनेकांची ओळख झाली, अनेक अशा हॉन्टेड प्लेसला गेलो, सो लोक ओळख। आणि आजकाल मेल्सवर त्या गोष्टी माझ्यापर्यंत येत, हॉरर स्टोरी। मला स्वतःला सांगायला खूप आवडतं, मी अनेक पॉडकास्ट पण केलेले आहेत, तर प्रेक्षकांनी पण पाहिलं असेल। सो आज आपल्या चॅनलवर आलो आणि आय होप जे मी गोष्ट सांगणार आहे मला तुमच्या प्रेक्षकांना यावं। तर ॲज पर त्यांनी जे त्यांचं इंट्रोडक्शन सांगितलं आहे, तर ते खूप चांगल्या चॅनल्सवरती गेले आहेत, त्यांनी त्यांचे स्टोरीज सांगितले आहे। तर मला असं खूप उत्सुकता आहे की तुम्ही पहिली स्टोरी कुठली सुरू कराल? कसं आहे भाऊ, आपण आहे ना पहिली स्टोरी देहरादूनपासून स्टार्ट करू। तर तिथल्या जे ट्रॅकर्स जातात त्या देहरादूनमध्ये, तिथली ही गोष्ट आलेली होती। आता मी नाव रिव्हील नाही करू शकत, बिकॉज त्यांनी मेल करताना मला मेन्शन केलं होतं माझी स्टोरीमध्ये नाव नका सांगू। पण तो जो किस्सा होता ना, तो खूप भयानक होता। ऐकल्यानंतर थोडंसं असं म्हणता येईल ना की अंगावर काटा येतो ना, आपण म्हणतो अंगावर काटा येणं, तर त्याला हिंदीमध्ये खूप छान शब्द आहे की ये जिस्म कभी झूठ नाही बोलता। तुम्ही बाकीच्या गोष्टी किती पण काय पण बोललात तरी हे खोटं नाही असू शकत। तर तसं आहे त्या गोष्टीबद्दल की जेव्हा मी ती गोष्ट ऐकली किंवा मला मेल केल्यानंतर मी जेव्हा वाचली, तर माझ्या अंगावर काटा आला होता, इतकी डेंजर ती स्टोरी। बेसिकली स्टोरी जास्त अशी काय हे नाही आहे की प्रॉपर म्हणजे त्याच्यामध्ये असं पिशाच वगैरे असं नाही आहे, पण स्टोरी एकदम सिम्पल आहे। चार मित्रांची गोष्ट आहे, दोन मुली आहेत, दोन मुलं आहेत। ते देहरादूनला लाईक पिकनिकला जातात ट्रॅकिंग करण्यासाठी। त्यांची असे पण ऑलरेडी खूप वेळा केली आहे त्यांनी ट्रॅकिंग। तर राज जो आहे तो थोडा स्पिरिच्युअल आहे मुलगा, त्याला थोडंसं देवभक्तीचं ज्ञान आहे आणि ट्रॅकिंग नेहमी करत असल्यामुळे त्या भागाची पण जाणीव म्हणजे माहिती आहे त्याला व्यवस्थित की तो म्हणजे त्या भागात कसं जावं, कधी जावं, किती वेळ थांबायचं, किती वेळ नाही थांबायचं, कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे, आपण करायला पाहिजे असं आहे। पण त्यांनी नेहमी स्वतःच्याच भागात ते फिरत होते। यावेळी त्यांनी थोडंसं आतमध्ये जंगलात जाण्याचा विचार केला, आणि तिथे एक जागा आहे देहरादूनला, तुम्ही गेलात तर फेमस ट्रॅक आहे, ती पॉईंट आहे तिकडे। तर थोडंसं आतमध्ये जंगलात तलाव येते आणि जंगलातून जावं लागतं तुम्हाला। तर लाईक त्या लोकांनी सगळ्यांनी ठरवलं की नाही नाही चालेल आपण करूया। म्हणजे जवानीचा जोश पण असतो एक की हां ठीक आहे जाऊया आपण पिकनिकला, नवीन जागी जाऊया। तर राज बोलला की जाऊया काय हरकत नाही, पण कसं आहे ते थोडंसं जंगलाच्या आतमध्ये आणि तिथले काही नियम आहे, तर ते नियम तुम्ही थोडं समजून घ्या। तर मोस्ट ऑफ
पॅरानॉर्मल किंवा अशा हॉन्टेड प्लेसमध्ये तुम्ही ऐकलं असेल की असे नियम असतात फिक्स, की नॉनव्हेज खायचं नाही, दारू पियायची नाही, परफ्यूम लावायचं नाही. बिकॉज परफ्यूम या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात अशा एनर्जींना, ज्या एनर्जी वावरत असतात अशा, म्हणजे भूत पिशाच या एनर्जींना, आत्म्यांना, सोलला अट्रॅक्ट करतात. तर या गोष्टी राजाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अशा गोष्टी करू नका. सो मला तरी बॅड एक्सपिरियन्स आला आहे मोस्ट ऑफ या. तर तुम्ही अशा गोष्टी करू नका, आपण जाऊ ट्रॅकला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर राजने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ते बोलले हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर त्यातल्या त्यात त्या मुली होत्या, जेनझी आपण म्हणतो ना, जरा असते जोश असतो जवानीचा. तर तसं ते त्यांनी मच्छी मटण तर नाही खाल्लं, ड्रिंक पण नाही केली, पण परफ्यूम लावलं होतं. आणि नेमकं ट्रॅकिंग सुरू करण्याच्या अगोदर खाली जिथे स्पॉटवर जिथे जमायचं होतं तिथे ते लोक जमले सगळे. अराऊंड 2-3ची वेळ असेल, तिथे जमले आणि तिथून लगभग जंगलाचा प्रवास सुरू होतो. आतमध्ये जंगलात जाऊन तलावापर्यंत जावं लागतं. तर बोलले ठीक आहे चालेल. मग तिथे सगळे जमले. राज काय बोलला, आतमध्ये आपण स्नॅक्स वगैरे तर घेतलेले आहेत आणि मॅगी वगैरे आतमध्ये बनवू आपण, पण थोडंसं खाऊन जावं. तर बाहेर एक मॅगी पॉईंट असतो, तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी असतो. तसं तिकडे मॅगी पॉईंट होता. आता मॅगी पॉईंटच्या इथे ते लोक मॅगी खात होते. तर मॅगी खाता खाता 2 मुली आणि ते दोघं, राज आणि त्याच्याबरोबर एक मित्र होता शिवम म्हणून त्याचा. तो दोघं मॅगी वगैरे खात होते मस्तपैकी. अचानक राजचं लक्ष गेलं की तिकडे बाजूला थोड्याशा अंतरावर, म्हणजे जमिनीवर थोडंसं दगड होतं, त्या दगडावर एक बाबा बसले, तांत्रिक बाबा, प्रॉपर अघोरी बाबा बसले आहेत तिथे. आणि जर तुम्ही त्या साईडला गेला देहरादूनला तर ते नॉर्मल गोष्ट आहे, गांचीलम वगैरे गांजा, कारण थंडी असते, क्लायमेट तसा असतो तिथे, थंड वातावरण असतं. सो त्यांना ते नॉर्मल आहे. ते बाबा वगैरे तर करतातच अघोरी, तुम्ही पाहिलंच असं. तर ते करत होते. आता राज थोडासा स्पिरिच्युअल असल्यामुळे, देवाला मानत असल्यामुळे, तर राजने बघितलं ते बाबा बसलेत. तर एक असतं ना माणुसकीचं पण असतं, तसं बोलला की यार ते बाबा, वो बाबा को चाय दे के आओ थोड़ा. मग चहा पाठवली बाबाने. नाही नाही पैसे मैं दे दूंगा, बाबा को चाय दे दूँ. तो बाबाला चहा घेऊन गेला. तर बोले बाबा कुछ खाने का क्या. तर ते बाबा बोलले हाँ खिला दे तू, जो दिल में आएगा वो खिला दे. खाईल मी, खायला रेडी आहे, तू जे देशील ते मी खायला रेडी आहे. तो बोलले ठीक है. बाबाला राजने सांगितलं की मॅगी भी भेज दो उनको, खाने दो. तो मॅगी वगैरे खातात हे लोक, आपलं नॉर्मल मस्ती यांची चालू आहे, मॅगी खातात हे लोक. बाबा पण तिथे मॅगी वगैरे खातात आहे. अचानक मनात काय आलं काय माहिती, बाबांनी त्या राजकडे बघितलं. बोले बच्चा कहाँ जा रहा है. तो राज बोलला हाँ बाबा जंगल में जा रहा हूँ. तो बोले अच्छी बात है, काय के लिए जा रहा है. तो बोले घूमने जा रहा हूँ, दोस्त लोग आहे, ट्रॅकिंगसाठी चाललो आहे. बेसिकली विचारलं की कुठे चालला आहे, जंगलात चालला आहे, कशासाठी चाललं आहे, तर ट्रॅकिंगसाठी चाललं. तर राज बोलला की ट्रैकिंगसाठी चाललो आहे बाबा. बाबा बोले ठीक है, बस एक तूने मेरा इतना मुझे दिया है चाय मैगी वगैरह, तो खुश हूँ. तो बस एक सलाह देना चाहता हूँ, म्हणजे एक तुला सल्ला देऊ इच्छितो की तू जंगलात चालला आहे, ट्रॅकिंग करायला चांगला आहे, जा तू बिंदास, काय हरकत नाही. फक्त जायच्या अगोदर खाली भैरवनाथाचं मंदिर आहे 1 किलोमीटरवर, तिथे जाऊन ये. तर राज बोलला की त्यांनी मित्राला विचारलं की जाऊन यायचं का. बाबा बोलतात ते जाऊन यायचं. तर बोलला ठीक आहे जाऊन येऊया, काय हरकत नाही. तर मित्रांनी सगळ्यांनी बोलला की चला मग जाऊया. तर बाबा कहाँ पे है मंदिर, म्हणजे मंदिर कुठं आहे. बाबा बोले यहाँ पे सीधा सीधा चल के चलो, वहाँ पे नीचे उतरोगे टेकड़ी से तो मंदिर दिख जाएगा. काय माहिती त्या बाबाच्या मनात काय आलं. तो बोला रुको नाही दिखाते तो तुमको, मीच दाखवतो तुम्हाला. बाबा चला मी चाललोच आहे ना, मीच दाखवतो तुम्हाला, असं बोलून ते बाबा उठले. त्यांच्या सगळ्या राजाने त्याच्या मित्रमैत्रिणींना घेतलं. बाबा पुढे चालतात आहे, मागे मित्रमैत्रिणी चालतात आहे. जसं टेकडी उतरणार, समोर मंदिर दिसत होतं, मंदिराच्या इथं टेकडी उतरणार, बाबाला काय झालं काय माहिती, बाबाने अचानक मागे वळले, पलटले आणि त्या ग्रुपमधले एक मुलगी होती सना म्हणून, तिला थांबवलं की बेटा तू मत आ, तू रुक यहाँ पे. तर बाबा बोलले, राजला थोडं विचित्र वाटलं. बोला बाबा वो हमारे साथ में ये दोस्त है हमारे, और वो मांस मच्छी मटन कुछ खाया नहीं, वो आ सकते हैं मंदिरात. मनात येतं ना, तो मच्छी मटन खाल्लं असेल म्हणून मंदिरात
जाता येत नाही. तसं त्या हिशोबाने मनात आलं त्याच्या की ठीक है बाबा मच्छी मटन कुछ खाया नहीं है, आने दो ना हमारे साथ में ही है, आमच्या सोबतच आहे, येऊ द्या मंदिरात. तर बाबाने सांगितलं की राजने बाबाला सांगितलं की बाबा चालेल का तुम्हाला, मच्छी मटण काय खाल्लेलं नाही आहे, आमचेच फ्रेंड आहे, येऊ द्या ना आतमध्ये मंदिरात पाया पडायला, काय मोठी गोष्ट आहे. तर ते बोले बाबा बोले बात मच्छी मटण खाने की नाही आहे, प्रश्न मच्छी मटण खाल्ला त्याचा नाही आहे, प्रश्न तिने जे परफ्यूम लावलं आहे ना ते चालणार नाही त्या जागेवर. बोला कुठल्या जागेवर, बोले तुला कळेल नंतर कळेल मी जे सांगतोय ते, आता प्लीज तू माझं फक्त एवढं ऐक की हिला नको मंदिरात घेऊन जा. काय माहिती त्या बाबाच्या मनात काय आलं. राजला पण थोडंसं विचित्र वाटलं, पण ठीक आहे, राज मनापासून जरा भक्ती देवभक्ती आणि आपल्यामध्ये असतं ना की अशी माणसं जेव्हा काहीतरी सांगतात आहे तर थोडंसं ऐकावं. पण राज बोलला देख सना क्या फर्क पड़ता है, तू मंदिर बाद में आ, वहाँ से पिकनिक से आते टाइम मैं तुझे लेके जाऊंगा, थोड़ा रुक जा, नहीं बोल रहे बूढ़ा आदमी, देख जरा आदमी को देख, बूढ़ा आदमी है, बोल रहा है मत आ, ठीक है रुक जा. तर बोलले ठीक आहे. मग राज बोलला नको येऊ, थांब जरा तू, जाऊया आपण, आम्ही जाऊन येतो. राज गेला मंदिरात वगैरे, बाबांनी त्याला एक धागा दिला, काळा धागा. बोले की तू चांगला पोरगा वाटतोय मला, हा धागा तुझ्याकडे ठेव, उपयोगी पडेल. तर राज बोलला ठीक आहे आता बाबा, बाबाने दिलाय काय फरक पडतो. ठेवला बॅगेत त्याने काळा धागा पिशवीत आणि परत यायला लागला. तर बाबाला बोलले जाऊ का आता बाबा, बोलले जा जा, छान पिकनिक होईल, जा काय टेन्शन नको घेऊ, जा, माझा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांसोबत, जावा. तर असं बोलून ते निघाले, वरती निघाले. वरती निघता निघता सना तर रागातच होती, मंदिरात येऊन नाही दिलं, बाबांकडे बघत होती. बाबाकडे बघता बघता तिने रागात बघत होती. राज वगैरे टेकडीवरती वरती येत होते मंदिरावरून चढता चढता. सनाला बोलले चल ना, तर ती रागाच्या भरात बोलली बाबा तुला तर नंतर बघते मी. तर ते बाबा ओरडून म्हणाले की राज इसको संभालना, म्हणजे हिला सांभाळ, हिच्यापासूनच तुला धोका आहे. एक इशारा दिला असेल त्यांनी बाबांनी, पण त्यांना काय ते आपल्या मस्तीत होते, त्यांना कळालं नाही की नक्की. राज बोलला हाँ ठीक आहे बाबा, उसका नेचर ही वैसा है, आप बुरा मत मानो. आणि पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. पुढचा प्रवास करायला सुरुवात केली. आले आता जंगलाच्या इथे पोचले, जंगलात शिरणार तेवढं ते काळा कुत्रा आलं. तिथे काळा कुत्रा आलं, ते त्यांच्यासोबत जायला लागलं. तर ते एक दुसरी दोन मुली होत्या, एक सना होती आणि त्याच्याबरोबर एक मुलगी होती. ती मुलीला ते थोडंसं प्राण्यांवर प्रेम नसतं का, आपण बोलतो ठीक आहे, सगळे त्याचे लाड प्यार करायला लागले आणि शेवटी प्राणीवर सगळ्यांचाच जीव असतो. तर सणाला ते आवडत नव्हतं. सना बोलते येऊ काय केली इसको, कशाला यायला आपल्यासोबत घेऊन चाललो आपण, नको हा नको हा नको. नाही नाही अरे राहून दे. राज बोलला राहून दे यार, मुका प्राणी येतोय जंगलात सोबत आणि ठीक आहे येऊ दे. बोलले ठीक आहे येऊ दे. तो जसे चालले ते लोक, तो कुत्रा पण चालला, हळूहळू हळूहळू चालले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, तुमच्या प्रेक्षकांना पण माहिती असेल, हे जंगल जेवढं दिवसात छान वाटतं ना, हिरवगार वातावरण, ते पडणारे थंडीमध्ये दव वगैरे, ते तितकंच रात्री भयानक होतं. त्याच्या सावल्या, त्या फांद्या, त्या आवाज, ती शांतता, ते तेवढंच ते भयानक हळूहळू होत चाललं होतं. आणि संध्याकाळची वेळ होती, कमीत कमी 5-6च्या दरम्यान ते थोडंसं क्लायमेट तसं चेंज होत चाललं होतं. रात्रीकडे प्रवास सुरू झाला होता आणि हे लोक जंगलात शिरतात आहे आतमध्ये आणि हळूहळू हळू शिरतात आहे यांच्या आपसात. आणि ऑलरेडी ट्रॅकिंग राज वगैरेने केलेली आहे, सो त्या वातावरणाचा तो आदी आहे, त्याला माहिती होतं की अशा प्रकारे वातावरण असतं जंगलात. सो आणि सगळ्यांनी टॉर्च आपले चालू केले, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे प्रॉपर. आणि चालता ते जंगलात सणाच्या काय मनात आलं काय माहिती. सणा बोलते की ऐका ना मी काय म्हणते, हा कुत्र्याला हाकला ना, आपल्यासोबत नको, मला केस वाटते, घाण वाटते. राज बोला कुत्रा आहे तो काय करतो, तो आपल्या मागे मागे येतोय, आपला चाललाय गपचूप. तिची मैत्रीण असते, ती मस्करीमध्ये सणाला बोलते राहून देणार आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, त्याने काय केलंय तुझं, येतोय आपल्यासोबत येऊ दे. सणा तिच्यावर ओरडते तुला जास्त कळतंय का, तो सांगितलं ना नको तो आपल्यासोबत. आणि तिच्या डोळ्यांमध्ये, तिची मैत्रीण सांगते की तिच्या डोळ्यांमध्ये थोडंसं चेंजेस दिसायला लागलं फेस एक्सप्रेशनमध्ये, की नॉर्मल जे सांगणं असतं ते वेगळं असतं.
आपण मित्र आता समजा आपण बोलतोय, मी तुला बोललो थांब ना थोडं वेळ, नको ना करू, तर ते चिडणं जे असतं ना, आणि तेवढ्यात तू मला परत चिडून बोलतोय की तुला सांगितलेलं कळत नाही का. ते सांगणं वेगळं होतं आणि तिचं सांगणं वेगळं होतं. आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यातले ते हावभाव बघून आहे ना, ती थोडी घाबरली. तिला ते पहिल्यासारखं कधी दिसलं नाही. ह्याच्या अगोदर पहिलं कधी असं सणाचे एक्सप्रेशन नव्हते सांगण्यामध्ये, जशी सांगत होती ती, की त्यावेळी ती घाबरली थोडी आणि ती पटकन राजकडे गेली आणि राजला बोलले की बघ ही काय, हिच्या चेहऱ्यात बघ कसं काय एक्सप्रेशन, एवढ्या रागात का बोलते ही. तर राज बोलला ठीक आहे यार, ट्रॅकिंगमध्ये तिला नाही आवडत, केअर्स वाटते, असेल कोणाचं काय तरी असतं, थांब दे ना कुत्र्या, नाही नाही आपण घेऊन जायचं याला. पोरगी जिद्दीवरच अडकली. तिला बेसिकली प्रेम होतं प्राण्यांवर, तिला पाहिजे होता तो आपल्यासोबत. शेवटी सणाने बोलले हां ठीक आहे राहून दे चला, आणि मग पुढे प्रवास करायला सुरुवात केली. तो कुत्रा पण हळूहळू मागे येतो. ते प्रवास करता 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 जसं तलाव लागणार, आता समजा जंगल संपायला आलं, जंगल संपायला आलं आणि एक तलाव आहे, आणि तलावाच्या इथे जागा आहे, असं आपलं मैदान नॉर्मल टाईप असतं ना, तशी जागा आहे, पुढे तलाव आहे. आणि त्या लोकांनी काय विचार केला की तिथे आज रात्री आपण कॅम्प आपला लावूया, तंबू वगैरे लावूया. 2 तंबू तिथे लावले त्यांनी, कॅम्प लावला आपला. आणि राज बोलला की ठीक आहे बसा तुम्ही आराम करा, आम्ही थोडं आतमध्ये जाऊन जंगलातून लाकड्या बिकड्या घेऊन येतो, फांद्या वगैरे आणतो, म्हणजे शेकोटी वगैरे पेटवूया. तर बोलला, ते सणा बोलली ठीक आहे जावा तुम्ही, मी काय थांबते याच्यासोबत. बोलली, ही बोलली अरे यार जंगल आहे, तलाव आहे, कशाला मला एकटं सोडून जातात. बोलली तू एकटं कुठे आहे, तो आहे की तुझ्यासोबत, कुत्रा बेसिकली. तर ती बोलली हां हां ठीक आहे, तुम्ही मुद्दाम करताय ना हे सगळं. अरे बोलले, सणा बोलले मी काय खाणार आहे का तुला, बस तू काय नव्हतं जाऊन दे, त्यांना फांद्या बिंद्या घेऊन येऊ दे, तोडून आलं लाकडं, जंगलात आपण थंडीचे दिवस आहे, लागेल शेकोटी पेटवावी लागेल, तर तुम्ही जावा, आम्ही तलावाच्या इथे जातोय, सेल्फी घेतो. असं बोलून ते दोघं जंगलाच्या दिशेने गेले, दोघं मुलं, आणि या दोघी जणी बसल्या होत्या. आणि ती एक कुत्र्याशीच खेळत होती दुसरीवाली, आणि सणा होती. सणा तिला बोलते की तू येतेस का. आता कसं आहे, नॉर्मली तिथल्या मुलं मुली किंवा आजकाल तर मुली स्मोकिंग नॉर्मलच आहे, सो करतातच, तर थोडी मॉडर्न पण होत्या त्या मुली. तर ती सणा थोडीशी स्मोक वगैरे करायची तिच्या मनात इच्छा आली होती. तर ती बोलली की तू येते का तलावाच्या इथे, मी चालले स्मोक करायला. तर ती बोलली नाही नाही नको नको, तुझा मी याच्यासोबत खेळते, मी नंतर येते माझी इच्छा झाल्यावर. ते बोलले ठीक आहे मी जाते. असं बोलून सणा तलावाच्या इथे गेले, दगडाच्या इथे बसले आणि स्मोक करते दगडाच्या इथे शांतपणे बसले. 5-1 मिनटं झाले, 5-10 मिनटं झाले असेल, ते लोक जंगलात गेलेत फांद्या तोडून आणायला, लाकडं वगैरे. तर ती जी कुत्र्यासोबत खेळत होती तिच्या मनात काय आलं काय माहिती, बोलली ठीक आहे, जाते मी, तू येतोयस. तो कुत्रा भुंकतो, बोलले ठीक आहे चल मग तू पण, असं त्याला इशारे करत ये 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 माझ्या मागे. जशी ती सणा तिकडे बसली आहे आणि तिकडे ती स्मोक करते, पाठ तिची इथे दिशेने, जंगलाच्या दिशेने, समोर तलावाच्या दिशेने ती बसली आहे. कळलं तुला, म्हणजे जंगल आहे इथे, समोर तलाव आहे, आणि ती अशी बसते, आणि ती मागून येते, ती कुत्र्याला घेऊन येते. सो ती जेव्हा येत होती ना सणाच्या जवळजवळ, तो कुत्रा मागून येत होता, तो अचानक जाऊन एका जागी थांबतो, आणि ती बोलते ये ये ये. कुत्रा फक्त भुंकत राहतो, जात नाही जवळ. मोस्ट ऑफ आपलं जर समजा तू आता इतके पॉडकास्ट केले असेल, प्राण्यांना सगळ्यात पहिलं सेन्स होतं, जर काय विचित्र घडणार असेल तर. तसं त्या कुत्र्याला सेन्स झाला होता. कुत्रा भुंकत होता पण पुढे जायची हिंमत नव्हता काय. ती त्याला सारखं सारखं करते, ये ना ये ना ये ना ये ना. तो जागच्या जागी हाले ना, एका अंतरावर जाऊन थांबला. कदाचित त्यांना दिसलं पण असेल. तर ती बोलली येत नाही मरू दे मीच जाते, असं बोलून ती मुलगी गेली, सणाच्या इथे जाऊन बाजूला बसल्यानंतर ती सणाशी बोलत होती. सणा आपली एकदम पूर्ण केस अशी खाली आहे आणि अशी शांतपणे बसून आहे ना स्मोक करते. ते आली आहे बाजूला बसली आहे, ती मुलगी येऊन बसली आहे त्या बाजूला, सणाची मुंडी खाली, आणि ती सणाला हे करते, अरे सणा मला दे ना 1-2 दम घेऊ दे ना मला. काय एवढी शांत झाली, काय झालं अचानक.
सना सना असं करायला लागली. सनाचे केस पूर्ण अशी, आणि सना अशी शांतपणे स्मोक करते. आणि ती आपण करतो नाही का नॉर्मली हलवतो थोडंसं, सना बोल ना, सना काय आलं, असं करायला लागली ती. आणि अचानक भयानक तिचं लक्ष आहे ना, ती दुसरी मुलगी आहे ना, तिचं लक्ष पाण्यात जातं. पाण्यात जातं तर पाण्यात काय दिसणार रिफ्लेक्शनमध्ये, सणाचा चेहरा दिसत असतो. तर नीट पाण्यात बघते ती, तर सणाचा चेहरा असतो. तर चेहरा नीट बघते ना ती, जेव्हा अजून नीट बघते तर त्या चेहऱ्याकडे नीट बघितल्यानंतर तिला कळून येतं आणि छपकन ती मागं जाऊन पडते, जोरात ओरडते ती मुलगी. सणाचा जेव्हा चेहरा ती बघते ना, तर सणाचे डोळेच नसतात. हे जे आपले व्हाईट ब्लॅक आहे ना, हे नसतात, पूर्ण ब्लॅक होल, पूर्ण काय पडलेत. आणि ती बघते आणि जोरात ओरडते, सना सना, आणि मागे उठते. आणि मागे उठून ती मुलगी पूर्ण घाबरून जाते की काय पाहिलंय मी. आणि त्यावेळी तिला कळत नाही, पण ती उठते आणि कशीबशी हिंमत करून सणाच्या खांद्यावर हात ठेवते की सना, आणि मागे खेचण्याचा प्रयत्न करते. आणि सना अशी मागून बघते ना, तर तिचे डोळे नॉर्मल असते. ती बोलते क्या हुआ, पागल बिगल हो गए क्या. ती बोलली अरे सना, मैंने अभी वो पानी के इसमें मतलब पाण्यात तुझा बघितला चेहरा, तुझा प्रतिबिंब बघितलं, तुला डोळे नव्हते. ती बोलते काही वेडे वेडे झाले काय, डोळे नव्हते, बस इथे गपचूप येऊन, डोळे नव्हते, डोळे हे काय डोळे नाही माझे. अरे मी खरंच पाहिलं, मी का खोटं बोलू, असं ती त्या मुलीला सांगायला लागली. खरंच तुला डोळे नव्हते, काय पण बोलू नको, बसते का इथे गपचूप. नाही बसत आहे. सिगरेट टाकते, उठते सणा, चल मग कॅम्पच्या इथे. आणि ती सणा जशी पुढे जाते तशी ती मागे येते, आणि मागून येते आणि ती बोलते सणा. सणा परत अशी मागे वळते, मागे वळते. ती बोलते अरे खरंच ऐक ना, माझं डोळे नव्हते तुझे. ती बोलते मारायला तुला एक चमाट, परत जर फालतूगिरी केली तर डोळे नव्हते, हे काय डोळे, चल तू गपचूप, तू येडे झाले त्या ह्याच्यामुळे, ॲटमॉस्फिअरमुळे तुला हॅल्युसिनेशन होत असेल, चल गपचूप. आणि जशी ती पुढे जाते, अचानक सणाच्या मनात काय येतं माहीत नाही, सणा त्या कुत्र्याकडे बघते. कुत्रा सणाला बघून नॉनस्टॉप भुकतो, जोर जोरात भुंकतो. सणा अशी बघते त्या कुत्र्याकडे रागाने, कारण त्या कुत्र्याला कळून चुकलेलं असतं त्या सणाच्या काहीतरी बिनसलं, ही वेगळीच वागायला लागली. आणि त्यांना ते कळून येतं प्राण्यांना. तसं ती कुत्र्याकडे बघते ना, कुत्रा जोर जोरात भुंकतोय. तिला पण कळेना, ती बोलते काय आलं, का थांबले. त्याला नको आणू नको आणू, तुला सांगितलं होतं ना, बघ माझ्याकडे बघून कसा भुंकतो. परत ती जी मुलगी होती ती घाबरायला लागते, कारण तिने ते पाहिलं डोळ्यानं, त्या बितरली होती ती. आणि परत सणा तशीच जे ॲग्रेसिव्ह झाली थोडीशी रागात, आणि त्या कुत्र्याकडे बघते आणि कुत्रा भुंकतोय जोर जोरात. ती थोडीशी मागे गेली, तिला कळे ना. ती बोलते सणा पुढे जायचं की नाही, घाबरत जड आवाजाने, की सणा पुढे जायचं की नाही, आपण पुढे जायचं पण ह्याला नाही घेऊन जायचं काय. आणि तेवढा सणा आहे ना, बाजूने दगड उचलते आणि तो कुत्र्याच्या दिशेने मारतो. नॉर्मल दगड नाही, मोठा दगड एका हातानेच उचलते ती आणि फेकून मारते त्या कुत्र्याच्या अंगावर. छोटा मोठा समजू शकतो आपण, मोठा दगड उचललाय तिने, कुत्र्याच्या अंगावर फेकून मारलाय, कुत्रा पळून जातो. ती बाजूला जी मुलगी असते ना, ती बघून घाबरते अजून, आणि ती ओरडते सणा, तू काय करतेस, का मारतेस, कशी विचित्र वागते, काय झालं तुला. आणि धावत धावत जाते कॅम्पच्या दिशेने, घाबरून हे सगळं बघून ती. आणि ती सणा अशी बघते आणि जाते पुढे. जाते तोपर्यंत ती मुलं पण आलेले असतात. ती मुलं आली, त्या मुलांना सगळं सांगते की माझ्यासोबत असं सगळं घडलं राज, हे बघ या सणा विचित्र वागायला लागले, त्या कुत्र्याला पण दगड मारला, एवढा मोठा दगड मारला, विचारू नको. कुत्रा तर पळून गेला, पण ती बघ ती कशी वागते, मी तिचं प्रतिबिंब पाहिलं पाण्यात, तर ते रिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला दिसलं की तिचे डोळे नाही आहे. सो त्या प्रतिबिंबात मला ते दिसलं, तिचे डोळे नाही, लय विचित्र वागायला लागले, मला लय भीती वाटते. राज बघ, राजला असं वाटतं किंवा त्याला असं वाटतं की असं असेल थोडंसं, या वातावरणात होतं घडतं माणसासोबत, आणि थोडंसं भीती पण तिच्या मनात आली असेल, आम्ही एकटी सोडून गेलो होतो तर. सणा येते पटकन, ती बोलते काय आलं. राज बोलतो तुझ्यासोबत असं असं विचार कर, बोलते तुझ्याबद्दल. तर ती मुलगी बोलते, मुलीला सणा बोलते तू का वेडी बिडी झाले का,
मला पण बघून तलावाच्या इथं घाबरत होती आणि हेंग करत होते आणि ते करत होते. नेहमी डोळे बघ डोळे बघ, माझे डोळे बघ ना राज, आहे ना व्यवस्थित. राज बोलतो हाय, मला तर व्यवस्थित दिसते ती, काय झालं तुला? बोलते नाही, माझ्यासोबत हे घडलं, तुम्ही लोक का माझ्या विश्वास नाही करत, लय विचित्र वागते बोले. अरे काय नाही, त्या वातावरणामुळे झालं असेल. एक तर पहिलं तिला तो कुत्र्याची चिड येत होती, त्यात तू त्याला घेऊन आले, चिडले असेल, थोडंसं मारलं असेल दगड, एवढं काय त्यात. म्हणते नाही नाही नाही, नॉर्मल नव्हता तो दगड, नाही ते मारण्याच्या गोष्टी नॉर्मल नव्हत्या, त्यावेळी तू तिचा चेहरा बघितला पाहिजे होता. कसं आहे, प्रॅक्टिकली जरी समजा आपण आता गोष्ट सांगतोय तरी ते त्यांनी अनुभवलंय. सो तिच्या चेहऱ्यामध्ये जे बदल होत होते ते नॉर्मल नव्हते. सो ते तिला जाणवत होते, त्यामुळे ती सांगत पण एक्सप्लेन नाही करू शकत होती. सो त्यामुळे तिने राजला सांगण्याचा प्रयत्न केला. राजला पण ते कळे ना, त्यांना असं वाटत होतं त्या दोघांना की यार ठीक आहे यार, वातावरणामुळे झालं असेल, आणि ते लोक आपलं शेकोटी पेटवायला घेतात. तरी राज असाच फक्त बसले, ते लोक सगळे गप्पा मारतात, ते मस्ती चालू आहे. आणि तिला थोडं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतात. तो जो दुसरा मुलगा होता ते शेकोटी पेटवली त्याने, सगळे शेकोटीच्या बाजूला असे बसले. बोले काय करायचं काय करायचं, चला अंताक्षरी खेळूया. तर बोले हां ठीक आहे, चला अंताक्षरी खेळूया, काहीतरी मजा येईल, टाईमपास होईल, अंताक्षरी खेळूया. अंताक्षरी खेळायला सुरुवात केली. अंताक्षरी खेळता खेळता हां, सगळ्यात पहिलं तर बेसिकली मी सांगतो की सना दिल्लीमधली आहे. दिल्लीमध्ये नॉर्थमधून आलेले ज्या असतात नॉर्मल मुली, पंजाबी घराण्यातलं, तशी ती सना नॉर्मल आहे, दिल्लीमधली आहे. आणि व्यवस्थित घरातली, चांगल्या घरातली पोरगी. सो इंग्लिश हिंदी वगैरे नॉर्मली बोलतात. हे का सांगतो ते पुढे सांगतो मी. तर ते अंताक्षरी बोलायला सगळे बसलेत, सुरुवात करतात गाणी बोलायला. गाणी बोलायला सुरुवात केल्यानंतर आता समजा तुझी बारी आली, तू एखादं गाणं बोललास की त्याच्यावर बारी आली, तो गाणं शेवटचा अक्षर धरून गाणं बोलतो ना आपण अंताक्षरीमध्ये, तसं ते राऊंड ऑफ करून बसलेत आणि अंताक्षरी बोलायला एक एक गाणं बोलायला सुरुवात करतात. आणि नेमकं जेव्हा सणाच्या ह्याच्यावर येतं की समजा आता तू ग आला, सणा तू ग असे गाणं गायकी, ग असे गाणं गायकी, तसे त्यात तिघांची गाणी झाली. पहिलं राजने बोलला, त्याचा तो मित्र बोलला, मग ती मुलगी बोलली, शेवटी त्या मुलीने पास केलं, ग ग आलं, ग सणा ग वरून गाणं गा, गण वरून गाणं गा. मस्करी नाही करत, त्याने त्या ह्याच्यामध्ये पण मेन्शन केलंय, तिने अक्षरशः त्या सणाने 2 कडवीच गाईल, एकच म्हणजे नॉर्मल कडवं गायलं, ते 2 लाईनी गायल्या, पण त्या पहाडीतल्या भाषेमध्ये गायल्या, देहरादूनच्या पहाडी लँग्वेजमध्ये, जी भाषा कधीच तिला येत नव्हती, ना तिचा जन्म तिथे झाला आहे. ती आली होती ट्रॅकिंगसाठी, पिकनिकच्या हिशोबाने आली होती, सुट्टी करायला आली होती. सो तिला तिची भाषा येणं नॉर्मल आहे, नाहीच येऊ शकत. आता मी जरी समजा देहरादूनला गेलो, लगेच मला थोडी त्यांची भाषा येणार, का मी चेन्नईला गेलो मला तमिळ येणार आहे. अचानक भयानक तुम्ही बसले, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी मुंबईतला आहे, मराठी आहे, आणि अचानक मी तमिळमध्ये गाणं गाऊ, आणि ते पण बिना न चुकताना एकदम प्रॉपर. तिथल्या लोकल माणसं कशी बोलतात एकदम अस्खळीत मराठी, आपण कसं अस्खळीत मराठी बोलतो, तशी ती एकदम तिथल्या देहरादूनच्या पहाडी लँग्वेजमध्ये फोक गाणं गात होती, त्यांचंच तिथलं लोकगीत प्रॉपर गायला लागले. आणि ते सगळेच चक्रावले, आणि तिने 2 लाईन का 3 लाईन बोलून शांत झाले आणि मुंडे खाली. ते सगळे एकमेकांकडे बघायला घाबरले ना, ते असं कधी घडलंच नव्हतं की अचानक भयानक व्यक्ती समजा असं करायला लागला, की जी मुलगी आलीच नाही, जन्मालाच नाही इथे आली, जिला माहीतच नाही, पहिल्यांदा आली आहे, ती अचानक लोकल गाणं कसं बोलू शकते. आणि ते लोक थोडं एकमेकांकडे संशयाने बघायला लागले, विचित्र होऊन बघायला लागले, की कसं रिॲक्ट करू ते समजत नव्हतं त्यांना. ते बोले राज हे क्या है, अरे वो डरा रही है रे, आता रहेगा उसको, उसने बोला रहेगा गाना. तो बोलतो इतना परफेक्ट, और गाना गा के देख कैसे बैठी है, शांत हो गई है पूरी वो, मुंडी नीचे डाल के तू जा तू जा. तर तिला मुलीला सांगतात की तू जाऊन थोडंसं बघ, तिला बोलव. बोलते नाही नाही, मी मागच्या वेळी अनुभव घेतला, आता म्हणणार आहे, मी तुम्हाला सांगते मगातपासून ही विचित्र वागते, तुम्ही लोक माझ्या विश्वास नाही करत आहे. आणि राज आहे ना, राजला पण कळे ना काय चाललंय. आता राज थोडा मॅच्युअर्ड होता, त्याच्यामध्ये ऑलरेडी ट्रॅकिंग वगैरे त्याने केली होती. सो त्याला तो अनुभव होताच की अशा ठिकाणी अशा वेळी असं काहीतरी विचित्र घडतं.
सो त्यावेळी राजने काय केलं, ठीक आहे काम करा, तुम्ही हिच्याकडे बघा. लगेच त्याने रिॲक्ट नाही केलं की गेला पटकन सणाला, सणा सणा क्या हुआ तेरे को, ऐसा नाही केलं. त्या दोघांना पण सांगितलं की तुम्ही असं डायरेक्ट रिॲक्ट नका हो, तुम्ही शांत राहा, तिच्याकडे बघत राहा. ती समोरून काय बोलत असेल तरी तुम्ही काय बोलू नका, तुम्ही शांत बसा. ती सणा कंटिन्यू अशी शांत बसली मुंडे खाली घालून. तू तू कुठे आला? म्हणजे 1 मिनिटात आलो. राजला आठवलं ते बाबांनी धागा दिला होता ना, तो धागा घेऊन यायला गेला. तो आतमध्ये जातो, बॅगेतून धागा बिगा घेऊन येतो, बाहेर येतो. आणि जसा तो त्या तंबूमधून बाहेर येतो कॅम्पमधून, आणि जसा तिथे पोचतो सणाच्या समोर, सणा मुंडी वर करते, डोळे नाहीये. बापरे. आवाजाचा टोन बदलला. पहाडी त्यांच्या त्या लँग्वेजमध्ये बोलते की निघून जा इथून, नाही तर मारून टाकेल एकेकाला. हे जंगल आमचं आहे, सगळं आमचं आहे, तुम्ही न विचारता कसे येऊ शकता. निघून जा इथून, पळून जा, नाही तर मारून टाकेल. आणि हिला तर मी सोडणार नाही, सणाला. सणाच्या अंगात शिरले ना ती, आणि डोळेच नाहीये तिचे, डोळेच अचानक गायब झाले. तिघं बिथरले पूर्ण, पूर्ण चेहरा पूर्ण घामाने भरला. काय ना त्यांना काय करू. ती तर बोलत होती, ती मुलगी ती जोरजोराने ओरडायला लागली. बघितलं, मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही माझा विश्वास नाही ठेवला, बघ असं 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 सगळं. राजने हात दाखवला की शांत राहा, रिॲक्ट नको. कारण त्याला माहिती होतं, ऑलरेडी तो मोस्ट ऑफ अशा ट्रॅकिंग वगैरेला गेलात ना, तर त्याला अनुभव होता की असं काय घडलं ना तर लगेच पळू नका. तर दोघं तर पळायच्या तयारीत होते, एक एक पावलं हळूहळू मागेच आले होते, ते घाबरलेच होते. तर ते राज उभा होता, तर राजच्या बाजूलाच ते लोक उभे होते. तर राज त्यांना बोलतो, पळू नका तुम्ही, थांबा, जागेवर थांबा, मी बघतो. कशी कशी थोडीफार हिंमत केली त्याने, आणि ती जेव्हा बोलली ना त्यांना, आणि त्यानंतर परत अशी तिची मुंडी गेली. ती बोलली की निघून जाणार, तर मारून टाकाल, आणि हिला तर सोडणार ना, आणि परत असे गेले. आणि राज गेला, आणि हिंमत करून त्याने तो धागा घेऊन पुढे जायचा प्रयत्न केला. पुढे जायचा प्रयत्न केला, तसा लगेच ती मुंडी वरती आली, आणि ती बोलते की हिला नाही वाचवू शकणार, हे सगळे प्रकार करू नकोस तू, हिला नाही वाचू शकणार, बघायचंय तुला मी काय करू शकते हिच्याशी. राज बोलतो, काय नका करू, आम्ही निघून जातो, प्लीज प्लीज हिला सोडून द्या, काय नका करू. हिला तर बघ आता मी काय करते बोलून. कसं सांगू तुला, त्याने लिहिलं होतं ते खिदया मारत उड्या मारत जाणं, माहिती आहे आपण, लहान पोरं जातात नाही का, ते वेडे वाकडे हात, हॉरर मूवीज मध्ये ते धावत जातात ना, ते लहान पोरांसारखं. तशी ती लहान पोरांसारखी धावत जंगलात गेले सणा, त्यांच्या समोर लहान पोरांसारखं खिदत खिदत. आणि एका अंतरावर जाऊन आहे ना, ती मागे वळून फक्त एवढंच बोलली, हिंमत आहे या मागे हिला वाचवायला. आणि जोर जोरात पळत गेले जंगलात. आणि कोण हिंमत करणार, कोण जाणार. 3 जण बिथरले. ते दोघं तर डोक्याला हात धरून खालीच बसले. राज पण घाबरला. शेवटी किती काय झालं तर माणूस हे असं सगळं बघणार तर घाबरणार ना. घामाच्या धारा. ती मुलगी ओरडायला लागली, काय झालं राज, हे सगळं कसं झालं, काय करायचं आता, आपली ती सणाला घेऊन गेली, ती तिच्या अंगात कोण शिरलं होतं, काय करायचं आता, काय करायचं काय ते तर राजला पण नाही माहिती. राज बोलला, तू जरा शांत राहा, मी बघतो काय ते, थांब, मला पण सुचत नाही. माणूस पूर्ण ब्लँकच होतो ना अशा वेळी. आपण आणू तिला शोधून, पण आपण जर आता गेलो ना, ती मारून टाकेल आपल्याला. थांब जरा, लगेच घाई नको करू. तो पोरगा बोलला, हा हा बरोबर बोलतोय राज, आपण मागे नाही जाऊ शकत. कारण तिने मागे होऊन बघितलं, बोलले नाही का ती, आता ती इथं गेलीच, हिच्या अगोदर आपल्याला मारून टाकेल. राज काहीतरी कर यार राज. आणि तिथे नेटवर्कच नाही आहे. अशा ठिकाणी मोस्ट ऑफ नेटवर्क नसतं जंगलाच्या इथे, तलावात काही ठिकाणी. आणि ऑलमोस्ट आता ते मदत पण नाही मागवू शकत कोणाकडून. काय करावं, तर तिथे बसले तिथे आणि विचार करायला लागले. आणि हे लोक सगळे बिथरले पूर्ण. आणि राजने सांगितले की तुम्ही बसा, थांबा जरा, तुम्ही बसा, काहीतरी विचार करू द्या मला. डायरेक्ट तिच्या मागे मागे धावून जाऊ नका. ऑब्विसली तिच्या मागे जाणं म्हणजे मरणाला समोर आलिंगन देण्यासारखं होतं. 2 जणी होत्या, त्यातली ती मुलगी थोडीशी घाबरून पुढे येऊन बोलायला लागली, बघा ती आपली मैत्रीण आहे, कशी झाली तरी आपण तिला नाही सोडू शकत. तुम्ही लोक कसे असे शांत बसू शकतात. राज बोला, शांत नाही बसतो,
मलाही कळतं की आपण तिला मागे जायचं, पण काहीतरी काहीतरी पाहिजे ना आपल्याकडे. आपल्याकडे नेटवर्क नाही, ते मदत बिदत मागू शकतो. तर जंगलातून बाहेर जाऊन मदत घेऊन येणं लय वेळ लागेल त्याला, दिवस उजाडेल तोपर्यंत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रात्र झाली आहे प्रॉपर 12, आणि रात्रीचं त्यांच्या शक्ती अजून वाढतात. तर तो होता मुलगा, तो बोलतो एक काम करू, हिला इथंच कॅम्पमध्ये बसव आणि आपण दोघं जाऊ. ती घाबरलेली पूर्ण भीतर, ती बोलली मी नाही बसणार इथे, मी नाही थांबणार एकटे, मी नाही जाणार. आणि बोलले अरे रिक्स आहे तिकडे, बघितलं ना ती कशी वागते, काय केलं तिने अंगाविंगावर, काय वार करण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलं आहोत, आम्ही सांभाळून घेऊ शकतो, तू मुलगी आहे, तुला कुठं सांभाळत असणार, जंगल आहे ते, तिच्या नादापायी दुसरे पण जनावर असेल, कोण आलं काय. आता ऑब्व्हियसली जंगलात तुला तर माहिती आहे सगळ्या प्रकारचे जनावर फिरत असतात, तर काहीतरी घडू शकतं. तर बोले नाही मी एकटी थांबणार नाही. घाबरली होती ना ती पूर्ण, तर ते बोलते मी एकटी थांबणार नाही, मीच येणार तुमच्या. ती बोलले ठीक आहे चला बाबा. तर राजने काय केलं, ते शेकोटी पेटवली होती ना, त्यातून लाकूड काढलं जायचं. बोले एक एक लाकूड घ्या हातात, काय एखादा जनावर आला आगीने घाबरतो. सो चला आपण जाऊ, तिला बघू कुठं काय. तर हिंमत कशी तरी केली या लोकांनी, कारण सोडू तर नाही शकत तिला. तसं ते पाऊल टाकणार जंगलात आतमध्ये, घुबडाचा आवाज आला. घुबडाचा आवाज लय विचित्र असतो. तो आवाज मोस्ट ऑफ ऐकला ना तर एक बोलतात ना संकट येणार आहे. आणि मग ते लोक आत शिरले, आणि मग ती मागे मुलगी आणि तो होता, आणि पुढे राज होता. तर पुढे चाललेत एका अंतरावर गेल्यानंतर आहे ना अचानक राज थांबतो. तर आजूबाजूला गवत आहे, मध्ये वाट होते, अशी गवत होते छोटेसे आणि वाट होती मध्ये, आणि जंगलात सगळे मोठे जंगल. तर ती राज थांबतो, बोलतो का आलं. बोले काहीतरी असं साहूल वाटते, कुठंतरी आजूबाजूलाच आहे ती, इथेच कुठेतरी आहे. आपण थोडंसं काहीतरी या दिशेने किंवा त्या दिशेने आपण बघायला पाहिजे. इथून पुढं नाही गेली ती, इथंच कुठेतरी जवळपास. आणि तेवढ्यात ती पुन्हा खितकत राजच्या समोरून जाते, जोरात धावत, पुन्हा तितक्या स्पीडने धावत त्या मुलीच्या मागून येते. विचारात स्पीड किती आहे, इथून गेली आणि मागून परत राजच्या इथून गेले त्या मुलीच्या, म्हणजे 3 सेकंद. राज पण घाबरला, अजून हे लोक पण घाबरायला लागले. राजे काय झालं, बोलले पहिलं तिला मध्ये घे, ती मागे होती ना सगळ्यात, तिला बोलले तिला मध्ये घे, तू मागे जा. ते तिघा जण बोलतात, डिस्कशन करतात, हातात आगीचे ते मशाली होत्या त्या. आणि तेवढ्या ती जी पोरगी होती ना, तिच्या खांद्यावर उडी मारली तिने, सणाने साडावरून उडी मारते अंगावर डायरेक्ट खचकन, आणि तिच्या इथे गळ्यातला पकडते मानेवर. आणि ती जोरात ओरडते ती मुलगी, सोड सणा, सोड मला, सोड सणा, सोड मला, सोड. इथे पकडलाय पूर्ण, दाबलाय गळा तिने पूर्ण. आणि तिला मागून राज खेचतो, अरे सोड तिला, सोड सणा, सोड. सोडण्याचा प्रयत्न करतो, फक्त राजला असा लुक दिला, डोळ्यात नाही. राज बघूनच बिथरला, मागे पडला. तो पण दुसरा त्याला पण बघितला, तो पण मागे पडला. तर राज जो पडलाय ना, त्याला जाणीव झाली की नाही, आता जर मी उठून जर नाही हिला थांबवली, हिला खांद्यावरून नाही काढली ना, ही पूर्ण मागून हिचा गळा पूर्ण दाबून टाकला. आणि त्या मुलीचा आवाज पण बंद झाला, एवढंच करते फक्त ती. त्या जोरात गळा आवाजला समजे ना, पण तरी राजने देवाचं नाव घेऊन पुढे धावत गेला. जशी राज येणार ना तिच्या जवळ आला, तिच्या खांद्यावरून तिला उचलण्याचा प्रयत्न केला. मी राजला एक फटका मारला, राज 5 फूट गेलाय मागे. राज उठतो परत आणि धावत जाण्याचा प्रयत्न करतो. राज काय करतो, तो धागा काढतो आणि पटकन जाऊन तिच्या गळ्यात मागे बांधून टाकतो. जसा तो धागा गळ्यात पडतो ना, तिने अचानक हात सोडते आणि खापकन खाली पडते बेशुद्ध होऊन. खांद्यावर होती ना, तिच्या मागे होती ना, सपकन हात सोडते आणि खाली जाऊन बेशुद्ध होऊन पडते. तिला समजत नाही, शांत झाली, ती पडली खाली बेशुद्ध. ती जी पोरगी होती ती श्वास घ्यायला लागली, मोठ्याने गळा आवरला होता ना, श्वास घेता येत नव्हता. तर तो जो मित्र असतो तो बोलतो, हा धागा बाबांनी दिलेला तोच धागा आहे ना. बोलले हा तोच धागा. बोले काढू नको, राहून दे, आपण एक काम करू, हिला घेऊन जाऊ कॅम्प जवळ, आजचा दिवस थांबवू, सकाळी उठून बाबांकडे हिला घेऊन जाऊ. आता बघा तिला उचलून कॅम्प जवळ घेऊन आले. कॅम्पमध्ये तिला झोपवले आतमध्ये, धागा तर बांधलाच होता. कॅम्पमध्ये झोपवले. कॅम्पमध्ये झोपवल्यानंतर हे लोक 3 जण बाहेर उभे आहेत आणि डिस्कशन करतात. अचानक भयानक राज मागे वळून बघतो,
त्या कॅम्पमध्ये ना आवाज येतो, तेच पहाडी गाणं जे ती अंताक्षरीमध्ये बोलत होती ना, ते पहाडी गाण्याचा आवाज येतो. आणि राज बघतोय की ती उठून उभी राहिली, म्हणजे बसली आहे अशी आडवी. आपण कसं झोपलेलो असतो तर उठून अर्ध उभी बसतो, तशी ती बसली, उठून उभी राहिले आणि गाणं गाते जोरात कॅम्पमधून. तेच पहाडी सॉन्ग जे अंताक्षरीमध्ये गात होते ना ते. आणि अचानक भयानक ते गाणं जसं संपायला आहे, म्हणजे ती बोलत होती ना, बोलता बोलता थांबली. मध्येच बोलता बोलता ते गाणं बोलता बोलता मध्येच थांबले. त्या तंबूला चारी बाजूने आग लागली राऊंडमध्ये खपकन. तर ते तंबूची आग आहे ना, हळूहळू तंबू जवळ येणार, ते जळणार आहे तंबू, हे त्याला कळून आलं राजला. राज बोलतो, अरे आग लागले आग लागले. त्या दोघी ओरडायला लागल्या, ते दोघं ओरडायला लागले, आपल्या सणाला वाचवलं पाहिजे राज, राज आपल्या सणाला वाचवलं पाहिजे. राज बोलतो, भाई सणाला वाचवलं पाहिजे बरोबर आहे, पण जर आपण आतमध्ये गेलो, तिने काय केलं तर बोले त्या धाग्याने पण ती शांत नाही झाली आहे. बोले राजला पण सुचेना काय करू काय करू. मनापासून त्याने फक्त आहे ना आतल्या देवाला आठवण केली, मनापासून. राज हात जोडून उभा आहे आणि मनापासून देवाला आठवण करतो. आणि मागून आवाज येतो, हर हर महादेव. आणि मागे होऊन बघतात, तेच बाबा आलेले असतात. ते बाबा जसे येतात ना, तशी काठी आपटतात ना ते अघोरी, तो तांत्रिक फक्त काठी आपटतो, ती आग आपल्याला विझून जाते पूर्ण तंबूला लागलेलं. आणि जी सणा आतमध्ये उभी असते ना, खाटेवर अशी उभी राहिलेली असते, ती परत बेशुद्ध होऊन खाली पडते. बाबा येतात, त्या पोरांना बोलतात तिला बाहेर काढा. मग ते दोघं जातात. सो बेसिकली बाबाने तिला बाहेर बोलवलं, बाहेर आले ते. आणि बाहेर आल्यानंतर उदी वगैरे अंगारा जे लावलं असेल, बाबाने काय मंत्र वगैरे बोलले असेल. आणि तोपर्यंत हळूहळू बघता बघता ब्रह्ममुहूर्त सुरू झालं. आणि ऑब्व्हियसली ब्रह्ममुहूर्तमध्ये कुठलीही एंटिटी इन्व्हॉल्व होऊ नाही शकत, निघून जातात, म्हणजे संपतं तो काय त्यांचा, ती काय रात्र जी आपण म्हणतो ना ती संपते. सो बाबा आले, बाबाने उदी लावली. उदी लावल्यानंतर जोरात मंत्र वगैरे म्हटले, काठी दोनदा आपटले, सणा जागे झाले. आणि यावेळी डोळे उघडले ना सणाने तर नॉर्मल डोळे होते. आणि राजाला सांगितलं, एक गोष्ट चांगली केलीस, तो धागा बांधला येईल, त्या धाग्यामुळे बघितलं वाचली नाही. बोलतो हे सगळं मला माहिती होतं, तुझं मन छान होतं, तुम्ही मुलं चांगली आहात, म्हणून परमेश्वराने मला कौल दिला, मी तिथपर्यंत पोचू शकलो. नाही तर हिने पहिला सणाला मारलं असतं आणि नंतर तुमच्या सगळ्यांचा एकेकाचा जीव घेतला. तो बेसिकली या गोष्टीचा एंड फक्त असा आहे, एवढंच आहे की अशा एंटिटीज किंवा अशा ठिकाणी जाताना काही नियम असतात त्या जागेचे, त्या वास्तूचे, त्या ठिकाणाचे, ते आपण फॉलो केले पाहिजे. आणि अशा आत्मांना हे बोलतात ना, की आपण कसं बोलावणं, अट्रॅक्ट करू नका, प्रवृत्त करू नका. कारण शेवटी कसं आहे की हा जे आपण म्हणतो ना, मस्करीचा भाग सोडा, पण ह्याच्यावर जीवावर भेटतं तुमच्या. सो एवढीच हीच गोष्ट होती, मनापासून तर सांगितली आपल्याला. खूपच जास्त लाईक स्केरी होती. हां आणि त्यात जे ट्विस्ट अँड टर्न झाले ते जरा ऐकूनच खूप हे होतं. हां आणि एक असं बोलतो ना की तुम्ही खूप डिटेल मध्ये त्याला व्यवस्थित हे केलं, सांगितलं. ना. मला त्याने ज्याच्यासोबत होते ना, ज्याने मला मेल केला होता, पण त्यांनी जसं लिहून पाठवलंय ना, ते खूप फॅसिनेटिंग होतं. आणि त्यांना तसं तर अनुभव पहिले स्टार्टिंगलाच ते जेव्हा कुत्र्यापासूनच भेटलेला, जेव्हा तो म्हणजे ते प्राणी आहे ना, तो प्राणी लोक सेन्स करतात. ते प्राणी त्याला सांगायलाच आले होते, वॉर्न करायला आले होते, आणि म्हणून तिला ते प्राण्याचा राग येत होता. आपण तिने शेवटी काय, शेवटी प्राणी येतो तर त्याला पहिलं त्याला हटवलं. आणि म्हणून म्हटलं पण जातं की जेव्हा आपण कोणत्या अशा ठिकाणी जातो, जे जंगल साईड असेल किंवा अशी एखादी कोणतीही लोकेशन असू दे जी आपल्याला माहिती नाही, तर त्याचा एक बॅकग्राऊंड चेक करणं खूप इम्पॉर्टंट असतो की ती लोकेशन सेफ आहे की नाही. आणि पण ॲज अ तुम्ही बोललात की आधी राज जाऊनही आला होता, पण त्याचं कसं होतं की तेव्हा त्यांनी ते फॉलो केलं होतं व्यवस्थित. हा त्यांनी तो ऑलरेडी तो पोरगा पण आहे ना, जो राज म्हणून आहे, तो स्पिरिच्युअल आहे. आणि जे स्पिरिच्युअलिटी किंवा साधना करताना त्यांच्यात एक पॉझिटिव्हिटी असते, एक ताकद असते, ऑरा एक चांगला असतो. सो ते बघा, ज्याचा ऑरा चांगला आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं आहे, आणि अशा ट्रॅकिंग वगैरे करण्याचं ते साहस, धाडस बोलतो ना आपण, ते आलं होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला माहिती होतं तो. सो आणि अशा गोष्टी जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅक करताना
तेव्हा तुमच्यापर्यंत नाही येत त्या, कारण तुमचा ऑरा तुम्हाला थांबून ठेवतो त्यांना. आणि असं बोलतात आहे की जंगलात जाऊन धूम्रपान नाही करायचं, हा. मदिरा हे नाही ते करायचं, बाबाने सांगितलंच होतं ना नियम आहे. नॉनव्हेज खाऊ नये. हा, नियम त्यांनी सांगितलेच होते. नॉनव्हेज खाऊ नका, मच्छी मटण खाऊ नका, परफ्यूम लावू नका. अशा ठिकाणी गेल्यावर तर प्रत्येक ठिकाणी असे नियम्स असतात. एकट्याने जा, फिरू नका, कोणी हाक मारले तर मागे वळून बघू नका. अशा प्रत्येक जागेचे असते नियम खूप असतात. ऐकलेत असे तर. आणि हा. जेव्हा पण हे कोण फॉलो करत नाही किंवा त्याचं उल्लंघन केलं जातं, तेव्हा ते पोझेशन अँड ऑल खूप होतोच. इथं आपण बघितलंच आहे. पण खूप मस्त होती स्टोरी. आता अशी तुमच्याकडे दुसरी कोणती स्टोरी आहे? ती पण जंगलातलीच आहे, कर्नाटकातलीच आहे, पण ती ह्याच्यावर आहे, फॉरेस्ट ऑफिसर असतात ना जंगलातले, त्याच्यावर बेस आहे. त्यातली जे आहे ना एंटिटी आहे ना, ती खूप ऐकली असाल तुम्ही, खूप फेमस आहे कोणती? ती एंटिटी. त्याला स्किन वॉकर म्हणतात. हे लाईक बाहेरच्या कंट्रीमध्ये खूप हा, जास्त आहे, खूप जास्त फेमस आहे. आहे हा. नाही, आपलं इंडियामध्ये पण साऊथ मध्ये तुम्हाला जास्त भेटेल. हम्म, बाकी अशा ठिकाणी नाही, जिथे जंगल असतात ना हम्म. तिथे तुम्हाला अशी एंटिटीज असतात मोस्ट ऑफ. बाहेर तर वेस्टर्न साईडला तर याचा क्रेजच आहे. तुम्ही स्कॉटलँड घ्या, तुम्ही लंडन घ्या, इथे मोस्ट ऑफ असे केसेस खूप आलेत असे. तर अशी एंटिटी त्या कर्नाटकामध्ये पण खूप झाली, असे 2दा-3दा घडल्यात त्या गोष्टी. त्यातलीच एक मला मेल आला होता. ते फॉरेस्ट ऑफिसर आहे, मी त्यांचं पण नाव नाही घेऊ शकत, आय एम सॉरी. त्यांनी मला ते सांगितलं होतं की ही स्टोरी कधीतरी तुम्ही गिरीश सांगावी. तर मला असं वाटतं आपल्या मराठी ऑडियन्ससाठी खूप आवडेल त्यांना ही गोष्ट. तर जसं मी सांगितलं की कर्नाटकातलं जंगल, म्हणजे ही गोष्ट आहे कमीत कमी 93 का 96-95 मधली. तसंच पावसाच्या दिवसातले दिवस होते, पावसाच्या अगोदरचे. आणि तिथले फॉरेस्ट ऑफिसरांचं एक असतं की त्या लोकांना जंगलामध्ये जाऊन राहावं लागतं, थांबावं लागतं रात्री रात्री. त्यांचे ते हे असतात, चौक्या असतात, म्हणजे एकेका अंतरावर बेस. बेस 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 टाईप. तसे ते बेस टाईप असतात आणि ते लोक दर सॅटर्डे संडेला पूर्ण जंगलाची फेरी मारतात. म्हणजे समजा रात्री निघालात तुम्ही तर पूर्ण जंगल, जेवढा एरिया त्या ऑफिसरला दिलेला असेल तेवढ्या ऑफिसर, म्हणजे दोन-दोनची जोडी असते. आणि त्या 2-2च्या जोडीमध्ये त्यांनी त्या जंगलात फिरून यायचं. पूर्ण जंगल एक राऊंड मारायचं की बाबा सगळ्या बेसवर जाऊन बघून यायचं. त्या जेवढ्या अंतरावर बेसवर आहे, काय बाबा सापडत तर नाही ना, काय विचित्र तर घडलं नाही ना, कोणी जनावर मरून तर पडलं नाही आहे ना, किंवा कोणाला उपचाराची गरज आहे किंवा काय. सो अशा प्रकारची गोष्ट त्यांना करायची असते. सो हा तिथला नियम होता त्यांचा, फॉरेस्ट ऑफिसरांचा. नॉर्मल दिवस चालला होता, अचानक भयानक दुपारी आहे ना 3 का 4 पोरं आली जीप घेऊन जंगलात फिरण्यासाठी. ते फॉरेस्ट ऑफिसरचे जे मेन वरचे साहेब होते ते गेले, कारण ते जे फिरायला आले होते त्यातला एक मिनिस्टरचा पोरगा होता, एका मोठ्या मंत्र्याचा पोरगा होता. त्यांना गन्स वगैरे प्रोव्हाइड केली, त्यांना नियम वगैरे सगळं सांगितले. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जंगलात जाता, ह्याच्या अगोदर पण गेलात की काय. आम्हाला खूप शौक आहे, आम्ही लहानपणापासून जातो. आणि वॉकी टॉकी दिलं रेडिओसाठी, ते बाबा तुम्ही आतमध्ये गेलात तरी आमच्याशी संपर्क राहील. ती पोरं गेली आहे शुक्रवारी दुपारच्या दरम्यान. सकाळी पोरं आली नाही, रिटर्न आले नाही. तर फॉरेस्ट ऑफिसर बोलला काल गेलेले पोरं आले का रिटर्न? बोले नाही आलं. यार संपर्क काय, बोले रिप्लाय नाही येत आहे. तर बोले रेंज बघ त्याची. तर त्याची काहीतरी रेंज खूप आतमध्ये दाखवत होती जंगलात खूप. आणि ते कर्नाटकाचे जंगल जे मोस्ट ऑफ त्यांची ती लेंथ वाईल्ड असतात, खूप लांब असतात, खूप मोठे मोठे जंगल आहे तिकडचे. तर ती रेंज खूप आतमध्ये दाखवत होती. तर तो साहेब बोलला हे बाबा प्रकरण थोडंसं विचित्र वाटतंय, आता दुपार व्हायला लागली, तर आपण जाऊन बघितलं पाहिजे काय ना काहीतरी. तर ही रेंज पण एवढ्या आतमधली दाखवते, आपण गेलं पाहिजे. बोला ठीक आहे चला जाऊया. ते लोक जातात, निघतात. आता काय करतात ते लोक, जाताना काय करतो तो साहेब असतो आणि हे दोघं जण असतात, त्याची आपण स्टोरी सांगतोय ना जो, त्याची तो असतो आणि त्याच्यासोबत एक त्याचा साथीदार आणि त्याचा साहेब. जिथे ती रेंज असेल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आतमध्ये. तिथे गेल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर उतरल्यानंतर थोडासा वास यायला लागला, बॉडीचा वास येतो ना, आपण कुजल्यासारखा स्मेल यायला लागलं. मला वाटतं यांच्यासोबत काहीतरी घडलंय जंगलात, आपण शोधले पाहिजे लवकरात लवकर. तर बोले तू एक काम कर, तू तिकडं जा,
तू तिकडे जा, मी समोर जातो. अशा 3 दिशेला तिघांना पाठवून दिलं. त्याच्यामुळे तिघं वेगवेगळ्या दिशेने जातात. तो जो नवीन पोरगा असतो ना, तो थोडा घाबरतो. नवीन आहे बाबा, एक्सपिरियन्स नाही मला. घाबरत टॉर्च वगैरे मारत इथं तिथं बघत 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 आता तिघांनी झाडबीड असं सरकवत गवत असं चाललाय. अचानक पाय लागतो आणि तो ठेच खाऊन, आपल्याला ठेच लागते ना, तो बघतो खाली तर पाय असतो. गवत आहे ते, मोठे मोठे गवत आहे इथपर्यंत. आणि तो हाऊस मागे येऊन बघतो पाय आणि ते गवत असं करायला जातो. गवत असं करतो आणि टॉर्च मारतो तर पूर्ण बॉडी असते. जोरात ओरडतो. ती बॉडी बघून घाबरतो. आणि ती बॉडीला ना कातडीचं नसतं. अशी बॉडी कधी पाहिली आहे का? जर समजा जनावर खातो तर पूर्ण तर नाही खाणार ना एवढं. कुठेतरी खाईल, इथे खाईल, मुंडी खाईल, काय तर खाईल. एवढं तर एका झटक्यात तर नाही संपवू शकणार ना. पण त्या पूर्ण बॉडीला कातडीचं नसतं. डिस्कवरीवर जाऊन बघा, ते साप कातडी काढतो माहिती आहे, हा, सोडतो त्याची कातडी सोडतो ना, अजगर किंवा साप. ती जी बारीक कातडी सोडतो, एकदम हळूच असते, नॉर्मल असते ती. एकदम आपण हातात पकडली तर अशी दाबली तरी ती हे होऊन जाईल. तशा प्रकारची ती कातडी कापलेली आहे त्यांची. आणि फक्त इथे वार आहे, ते पण नखाने. त्यांनी लगेच वॉकी टॉकी सांगितलं. ते दोघं धावत आले, बघितलं बॉडी सापडली. ते बोलतात, ते अरे ती पोरं गेली ते त्यातलाच आहे का हा? कातडीनं ओळखणार कसं याला? चेहऱ्यावरूनच पूर्ण काढली आहे ना. तर बोले बघ जरा आजूबाजूला काय असेल तर बघा, शोधा जरा इथं तिथं काय प्रूफ आहे का काय. तो शोधायला सुरुवात करतात ते दोघं जण. ते शोधतात एक बॅग सापडते. बॅग घेतात, मग बॅग खोलतात. बोले त्याच पोरांची. हा बोले त्यातल्या एका पोराची बॅग आहे. आता एक काम करा, पुन्हा टीमला बोलवा अजून आतमध्ये. बॉडी जाऊ दे पुढे, आपण अजून दुसऱ्या बॉड्या शोधूया. निघाला. तो निघाल्यानंतर जर थोडा पुढे गेल्यानंतर या दोघांची कुजबूज चालू होते. आता काय करायचं? बोले काय नाही साहेब, गेलेत ना, ही बॉडी जाऊ दे, आपण दुसऱ्या बॉड्या शोधू वगैरे. आणि असं दिवसांचं डिस्कशन चाललंय. टप चिकट काहीतरी पडलं खांद्यावर, स्टारच्या इथे. तर ते साहेब बघतात, असं हात लावतात. ही काय आहे? ते चिकट होतं. ते चिकट असताना असं चिकट पडलं. आणि असं वरती बघितलं तर जर झाडाच्या फांद्यांवर आहे ना एक बॉडी लटकवलेली होती उडावरती. हां. मग बोलले एक काम कर, तू जा वरती चढ आणि ती काप फांदी, बॉडी खाली पडेल. तर बोले साहेब मला लय भीती वाटते. अरे बोले काय नाही, तू जा वरती. तो जातो वरती, झाडावर चढतो, ते कापतो. बॉडी छाटकन खाली पडते. खाली पडली, जोरात आपटते, थाडकन आपटते. त्या बॉडीला उलटं करून बघतो तर त्याच्या पण गळ्यावर सेम वार तिने. आणि त्या बॉडीला पण सेम कातडीच नाही. आणि त्यांना काय केलं, कंटिन्यू आहे ना, एका मागोमाग 2 बॉड्या सापडल्या. त्यात 2 जण उरले. तर बोलले तिसरी बॉडी, चौथी बॉडी दोघांना शोधावं लागेल. त्याच्यानंतर ते दोघं होते, ते 2 बॉड्या एकत्र आणून ठेवल्या समोर अशा, आणि दोघं साईडला जाऊन दगडावर बसलेत. विचार करतात काय करायचं आपण. काय नाही, आता साहेब येणार, मदत घेऊन येणार, त्याची वाट बघायची आपण. बोलता अचानक गवतातून आहे ना काहीतरी पळत जाण्याचा आवाज येतो. ऑब्विसली जंगल आहे, तर काहीतरी पळत गेल्याचा आवाज येतो. तर दोघं उठतात. बोले जायचं का मागे? बोले हां चल. घंटा असते. बोले जनावरच असतात, चल. बोले बॉडी सोडून कशी जाणार? मग तू थांब इथं, मी जाऊन. असा तो हिरो जो आपला कथेचा आहे, मेन फॉरेस्ट ऑफिसर, तो त्याच्या नवीन जो पोरगा आला होता ना एक्सपिरियन्सवाला, त्याला सांगतात की तू थांब, मी जाऊन येतो, मी बघून येतो, मला अनुभव काय नाही, टेन्शन नाही, जनावर असतं, जाऊन बघतो. तो जातो मागे, आणि त्याच्या मागे जातो गण धावत जाऊन. मागे धावत जातो. ते झाडातून गवतातून पळत असतं, पण दिसत नसतं, कारण गवतची हाईट लय मोठी आहे त्या जंगलातल्या, आणि मोठे मोठे झाड आहेत ना, सगळं पूर्ण घनदाट जंगल आहे ते. तर तो ते जसं धावतोय ना त्या गवतातून, असं धावतोय, ते सरळ नाही धावत आहे, असं करत धावतोय ना, तर त्याला असं वाटलं जनावर वगैरे असं. तो पण धावत जातो. आणि आहे ना अचानक एक झाड आहे, झाडाच्या आजूबाजूला स्पेस आहे, असं छोटासा नॉर्मल स्पेस आहे, आणि त्याच्या बाजूला अशी गवत आहे.
आता त्याला दिसतंय ते झाड आहे, मध्ये स्पेस आहे, येणार आहे, एंड येणार आहे. आता तो जाऊन तिकडे थांबणार आहे किंवा झाडाच्या इथं इथं लेफ्ट राईट कुठेतरी जाईल ना, तर झाडाच्या इथं जाणार आहे तो डायरेक्ट. त्या हिशोबाने तो धावत जातोय 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 आणि जसा तो पचकन झाडाच्या इथून बाहेर निघतोय ना, झाडाच्या इथे जाणार ना, तिथे काय जातच नाही, तिथे फक्त हवा येते. झाडाच्या इथं धावत गेल्यानंतर बघतो तर एंड आहे, फक्त झाड आहे आणि ती जागा आहे आणि कोण आहेच नाही तिथे. साला गेलं कुठे? तो मागे मागे एक एक पावलं टाकत जातो, मागे मागे जातो आणि सेम वाट बघतोय कोणाच्या तरी जनावराला अंगावर येण्याची. आणि हळूच हवा येते, जोरात जोरात हवा येते. जोरात हवा आल्यानंतर आहे ना, असा 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 बघत असतो तो गवताकडे. तेवढ्यात इथून कानाच्या इथे ना हात येतो, डायरेक्ट खापकन झाडाच्या फांदीतून हात येतो. तो हात बघून घाबरतो, अरे हात आला. हात आला, हात बघून परत मागे वळून बघतो, तिसरी बॉडी बांधून ठेवलेली असते झाडावर. वॉकी टॉकी घेतली आणि साहेबांना बोलला, साहेब साहेब लवकर इथे तिसरी बॉडी भेटली, तिसरी बॉडी भेटली. साहेब त्या स्पॉटवर येतात जिथे 2 बॉड्या असतात. तिथे टीमला सांगतात की 2-4 जणांना येतात, पूर्ण फौजपाटा घेऊन येतात, म्हणजे 10-11 जणांना घेऊन येतात. या 2 बॉड्या ताब्यात घ्या, जीपमध्ये ठेवा, गुंडाळून प्लॅस्टिक बिस्टिकने, आणि घेऊन जायच्या हॉस्पिटलमध्ये. आणि पुढे जातात त्या बॉडीकडे जिथे त्याला सापडते. बॉस आले, बोले का आलं, शांत का झालं, काय झालं? बोले काय नाही बॉस, फक्त एकच विचित्र गोष्ट घडली आहे. बोले त्या गवतात कोणतरी पळत होतं बॉस, पळता पळता मला इथपर्यंत घेऊन आलं. आणि नंतर ही जेव्हा बॉडी सापडली ना, शांत झालं सगळं. बोले शांत झालं? बोले नंतर तो गवतातून गायब झाला, बोले दिसतच नाही. बोले ठीक, कोणतरी जनावर वगैरे असेल. बोले नाही साहेब, जनावर असतं तर मला कळालं असतं. 1-1.5-2 वर्ष झाले मी फॉरेस्ट ऑफिसर आहे, जंगलात गवतात धावणारी वस्तू मला कळते, की काहीतरी वेगळंच होतं प्रकरण. बोले ठीक आहे, आपण ह्याच्याबद्दल नंतर बोलू, आता ती बॉडी आहे ती काढ खाली. ते फांदी कापून ती बॉडी खाली काढतात. सेम बॉडी तशीच, सेम ते वार पण तसेच, गळ्यावर 3 नखं मारली होती. आणि बघता बघता रात्र पण व्हायला आली होती. हे सगळं प्रकरण, तिसरी बॉडी सापडली तेव्हाच मला वाटतं 6-6:30 वाजले असते. ते 11-10 जणांना घेऊन आलं होतं साहेब, तर टीम घेऊन आलं होतं. एक काम करा, रात्र व्हायला आले, तुम्ही बॉडी घेऊन जाओ. आणि त्याला सांगतात आज शनिवार आहे, तुला राऊंड मारायचं. जो मेन आपला कथेचा फॉरेस्ट ऑफिसर आहे, ज्याला तिसरी बॉडी सापडली होती, त्याला बोलतात की तुलाच राऊंड करावं लागेल पूर्ण. बघ थोडं सांभाळून जा व्यवस्थित, तुला अनुभव पण आहे जंगलाचा, काय नाही होणार, टेन्शन घेऊ नको. हा जर चौथा माणूस तुला सापडला, त्या चौथी बॉडी सापडली दिसली, तर तू आम्हाला कळव, आम्ही वॉकी टॉकी रात्रभर जागो, आम्ही टेन्शन नको घेऊ, पटकन मदत पाठवून देऊ आम्ही. सो आता बघ काही किलोमीटरवरच चौकी आपली, तू पहिले तिकडे जा, तिथून मग पुढच्या चौक्या करत करत रात्री थांब आणि सकाळी ये. तो बोलला ठीक आहे साहेब, आता तुम्ही सांगता ते, रिक्वेस्ट पण करता ते, नियम आहे चौकी राऊंड पूर्ण करावा लागेल, तर मी करतो. आपला बिचारा गन घेतो, जी झाडाच्या इथं ठेवलेली असते त्याने, ती गन घेतो, टॉर्च घेतो आणि बेसच्या इथे जी चौकी बांधली असते ना, तिथे चालत जातो. तर चालत जाईपर्यंत सगळं नॉर्मल असतं. तो चौकीजवळ पोचला. चौकीजवळ पोचल्यानंतर जसा तो चौकीजवळ पोचतो, त्याला माहीत नाही त्या मनात काय येतं. तो बोलतो यार थांबलो तर लय वेळ वाया जाईल, 7-7:30 पण वाजलेत, एक काम करतो राऊंड पूर्णच करू, लास्टला जाऊन लास्टच्या चौकीवर जाऊन थांबूया रात्री, जे काय असेल ते. तर ठीक आहे, तो लास्टच्या चौकीवर जातो, तिकडे पोचतो. तिथपर्यंत काय होत नाही, व्यवस्थित जातो. व्यवस्थित गेल्यानंतर तिथे चौकीमध्ये जातो, आतमध्ये जातो आणि बघतो बॅगेत काय खायला वगैरे आहे का. तर सँडविच असतं, पाण्याची बॉटल असते. आतमध्ये चौकीत येतो, कपडे बिपडे काढतो, थोडा फ्रेश बिश होण्याचा प्रयत्न करतो, तोंड बिन हातपाय धुतो, फ्रेश बिश, आणि बसतो, जरा आराम करतो. कारण डोक्यात तेच सगळ्या बॉड्या, जसे डोळे बंद करतो तर त्या बॉड्यात दिसतात त्याला. तो फाटकन उठतोय, विचार करतोय काय करू काय नाही, जेवायची पण इच्छा नाही होत. आणि ऑब्व्हियसली ती प्रेतं पाहिल्यानंतर कोणाचीच इच्छा नाही होणार. जंगलात जे चाललं त्याच्या डोक्यात तेच चाललंय जंगलात, की बाई या बॉड्या येतात ते कुठून, सापडतात कशा, आणि चौथी बॉडी काय झाली असेल काय नाही, ऑब्व्हियसली वाचला तर नसणार, असं त्याच्या मनात चाललं. ते ना बंद, दरवाजे बंद करतो तो ऑब्व्हियसली. तिकडे त्यांना सांगितलं असतं मग कोण पण जनावर शिरेल बिरेल, फक्त खिडकी असते. आणि जर समजा कोणी ठोकलं ना, तो एक डोर असतो माहिती आहे का, छोटासा कप्पा असतो आपण मागे कसं तसा,
तशा प्रकारची ती चौकी आहे आणि आतमध्ये छोटासा एक बेड आहे. आपण जसं बसलोय तसा बेड आहे तिथे झोपण्यासाठी आणि टेबल खुर्ची आहे, 2 खुर्च्या समोर असण्यासाठी. तर अशा प्रकारची ती चौकी आहे आणि तो काय करतो, टेबलवर बसतो, खायची इच्छा नाही, बोलतो बेडवर जाऊन झोपतो आता थोडा वेळ बघू. आणि वॉकी टॉकीवर बोलतो सगळं व्यवस्थित आहे, मी पोचलो आहे चौकीवर, आता राऊंड पण बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे, मी सकाळी येतो, आता मी रात्री परत नाही येऊ शकत. तर बोले ठीक आहे. त्याच्यानंतर तो वॉकी टॉकी बंद करतो, ठेवतो आणि झोपून जातो. कट टू 7:30 का 8च्या दरम्यान झोपतो तो. 1-1.5 तासानंतर म्हणजे अराउंड 10:30-11च्या दरम्यान. 10:30-11च्या दरम्यान आहे ना, अचानक दरवाजावर जोरजोरात थाडथाडा ठोकण्याचा आवाज येतो. हडबडून जागा होतो. तेवढ्यात दरवाजा परत थाडथाड आवाज येतो. म्हणजे एवढ्या रात्रीचं कोण असणार जंगलात? तो पोरगा तर नसेल चौथा जो आला असेल इथे मदत मागण्यासाठी. तसा कप्पा खोलतो तो चौथा पोरगा असतो. भाऊ मला बाहेर, भाऊ वाचवा, मला वाचवा, माझ्या मागे जंगलात वाचवा, माझ्यासोबत लय विचित्र गोष्ट घडले, माझ्या मागे खूप काही लागलंय, तू वाचवा मला, आत घ्या पहिला आत घ्या. बोलतो हां शांत जरा, शांत राहा. आणि मागे जातो, वॉकी टॉकीवर सांगतो की चौथा पोरगा जिवंत आहे, तो माझ्या समोर आहे, दरवाजा ठोकतोय. तर बोले ठीक आहे त्याला आत घ्या, ठीक आहे तुमच्याकडे घेऊन ठेवा, आम्ही येतो पटकन, जीप घेऊन आम्ही येतो तिथपर्यंत. तर बोले ठीक आहे. आता जीप घेऊन येईपर्यंत टायमिंग लागणार आहे कमीत कमी अर्धा-पाऊण तास, जरी समजा साहेबांना यावं असं वाटलं त्या चौकीपर्यंत. आता तेवढा मोठा अंतर आहे ते. 3 बॉड्या सापडल्या तिसऱ्याच चौकीमध्ये आणि ह्याने 3 चौक्या क्रॉस केलेल्या आहेत, म्हणजे टोटल 6 चौक्या. आणि 6व्या चौकीत हा झोपायला गेला रात्रीचा. काय करतो, जातो आणि कडी खोलतो, जे होईल ते बघतोय आणि त्याला आत घेतो, बसवतो खुर्चीवर. त्याला बसवून बोलतो की भाई तू कोण आहे, काय आहे? तुम्हाला बघितलं नव्हतं, आम्ही काल सकाळी निघालो होतो आतमध्ये जंगलात आम्ही फिरायला जाणार होतो, तर आम्ही 4 जण होतो. हां बोले हां 4 जण होता. बोले मीच वाचलोय. बोले पण तुमच्या मागे लागलं कोण आहे? बोलतो पिशाच आहे, त्याने माझ्या मित्रांना सगळ्यांना मारून टाकलं. तर बोले कसं मारलं त्याने? तर बोले कसं मारलं ते तर नाही सांगू शकत, कारण जसं आम्ही त्याला पाहिलं तो आमच्या अंगाचे धावत आला, आम्ही पळून गेलो वेगवेगळ्या दिशेने. आम्ही सगळे स्प्लिट झालो, म्हणजे वेगवेगळ्या दिशेने, कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, कोण तिकडे गेलं. मी पण घाबरून पळून गेलो आणि मी वाचलो एका ठिकाणी लपून बसलो. तर बोलला ठीक आहे थांबा, मी मदत मागवली आहे, ती येते, तू काय खाणार का? हां भूक तर लागली आहे मला, काय भेटेल का? बोलतो तर बॅगेत ते सँडविच असतं, ते सँडविच त्याला देतो, पाणी देतो त्याला. बोले तू पाणी पी, जेव तू, मी बघतो बाहेर काय, थोडंसं काय बाहेर जाऊन बघतो कोण आहे का. आणि तो वॉकी टॉकी घेऊन, गन घेऊन बाहेर येतो चौकीच्या आणि थोडंसं बघतो तो, आणि बाहेर येऊन बघतो की कोण आहे की नाही. तेवढाच वॉकी टॉकीवरून मेसेज येतो त्याला, हॅलो ऐका मेसेज आहे, हॅलो ऐका. बोलतो हां बोला काय आलं? बोले चौथी बॉडी सापडली आहे. तो जसा ऐकतो ना चौथी बॉडी सापडली, हातातून वॉकी टॉकी खाली पडतो थापकर, आणि घामाच्या धारा, आणि ती बंदूक थरथरत टर्न होते. आणि डोक्यात फक्त आणि मनात एवढंच फक्त विचार चाललाय, चौथी बॉडी सापडली, हा सँडविच खातोय तो कोण? आणि तो खातोय ना, तर ते सँडविच खाता हळूच आहे ना, त्याला कळून चुकलं की तो नॉर्मल माणसासारखा नाही खात आहे, राक्षस कसा खातो फाडून, तुकतोय इथे पूर्ण फाडून खातो. ह्याला कळून चुकलं की तोच आहे तो क्रियाचा. कारण जागेवरून जसा तो आहे ना गन घेऊन 1 पाऊल जरी मागे टाकला, ऑब्विसली जंगल आहे, तर मातीमध्ये माहिती ते काड्या वगैरे असतात पाण्याच्या पडलेल्या, तर त्याचा पाऊल जसा असा मागे जातो ना, एक कांडी तुटते ताडकन, त्यांचे कान खूप शार्प असतात. अशी कांडी तुटली ना, कटकन आवाज आला ना, त्या क्रिएचरला कळालं, तो हळूच असा मागे वळून बघतो त्याला. जसा तो बघतोय ना त्याला, हा घाबरतो.
हा घाबरतो आणि जोरात चुकून घाबरल्यामुळे इथं तिथं न बघता फाटकन गोळी मारण्याचा प्रयत्न करतो. जशी गोळी मारण्याचा प्रयत्न करतो, तो जो आहे ना आतमध्ये बसलाय ना क्रिएचर, त्या चौथा मुलगा, तो उलटी उडी घेतो. म्हणजे खुर्चीवर बसलाय तो मागे उडतो, मागे खाली पडतो, कारण गोळी अशी जावी नाही तर त्याला लागेल ना. असं जातो, गोळी इथे जाते. गोळी गेल्यानंतर तो पुन्हा उठतो आणि परत बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तर तो बोलतो की आता काय खरं नाही, त्यामुळे तो पळायला सुरुवात करतो. जंगलात चोरात रनिंग पळायला सुरुवात करतो. हा क्रिएचर असतो ना जो माणसाच्या शरीरात आहे, ते चामडे ओढले माणसाचे, तो जोरात उड्या मारतोय त्याच्या मागे. हा पळतोय, हा उड्या मारत येतोय. तरी केवढंसं अंतर असेल धावत धावत मागे जाण्याच्या अंतर, जेवढे आपण बसलो ना तेवढं अंतर आहे फक्त. तेवढं अंतर आहे. आणि आता या क्षणाला दुसऱ्या झपाट्यामध्ये तो पकडणार आहे त्याला. तेवढ्यात त्याचं नशीब चांगलं, त्या फॉरेस्ट ऑफिसरचं जीपची हेडलाईट पडते जाते. हेडलाईटचा प्रकाश डोळ्यात पडतो आणि तो क्रिएचर मागेच थांबतो आणि फॉरेस्ट ऑफिसर धावत येतो. त्या हेडलाईटचा त्रास होत असतो त्यांना, त्या क्रिएचरना, कारण त्यांनी कधी अनुभवला नसतो ना. तो उजेड डायरेक्ट डोळ्या आणि रात्रीचेच बाहेर पडतात ते, दिवसाने. तो फॉरेस्ट ऑफिसर धावत जातो, साहेब 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 साहेब. लगेच गन बिन काढून सगळ्यांना सांगतो, 4-5 जणांना घेऊनच आलो असतो ना मदतीसाठी. बोलतो वार करा, मारा गोळ्या, गोळ्या झाडा. आणि ते गोळ्या झाडायला सुरुवात करतात आणि तो क्रिएचर गवतात शिरून निघून जातो. त्याच्यानंतर 2-3 दिवस पूर्ण स्टाफ त्यांचा, कमीत कमी 150 जणांचा स्टाफ त्या पूर्ण जंगलाला शोधत होता. अजूनपर्यंत भेटला नाही तो क्रिएचर. ते तो वाचला ते बरं आहे, कारण हा तो वाचतो. एकदम एंड एंड मुवमेंटला ती गाडी येते साहेबांची, देवासारखे त्याचे साहेब धावून येतात. पण हा जो जे काय अनुभव आहे ना, हा जो वाक्य आहे ना, हा जो किस्सा, ही जी कहाणी, गोष्ट, ही त्यांच्यासोबत घडली. त्यांना काहीतरी वेगळंच एक अनुभव देऊन गेले. असं कधी नव्हतं. ते जंगलातनं अशा प्रकारच्या बॉड्या कधी बघितल्या नव्हत्या आणि त्या भेटणं एक 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 सतत. आणि त्याला जो अनुभव आला होता ते त्याने थोडक्यात त्याच्या नशिबाने तो वाचला. एक तर त्याचं धाडस म्हणा, कारण तो धावला. दुसरं त्याने वार केले, गोळीबार केला म्हणून तो वाचला. पटकन लक्षात आलं त्याच्या, तो मेसेज आला वॉकी टॉकीवर, चौथी बॉडी सापडली. कारण त्यावेळी तो बाहेर होता. जर आतमध्ये चौकीत असताना तोच मेसेज आला असता तर मग वाचण्याचे चान्सेस खूप कमी होते. बिलकुल चान्सेस नव्हते. लगेच हे झालं असतं, जागेवर ठार केला असता त्याने. तर ही होती गोष्ट. खूपच भारी होती स्टोरी. आणि लाईक आता हे ज्यांच्यासोबत घडतो हे त्यांनाच ठाऊक आहे हे शेवटी. त्यांनाच ठाऊक आहे. आपल्याला फक्त आपल्यापर्यंत त्या गोष्टी येतात. लिहिणारा एवढं छान लिहितो की आणि त्यातल्या त्यात आपलं थोडं स्किल असतं म्हणून आपण चांगलं एक्सप्लेन करू शकतो. आणि आपलं फक्त आपण स्टोरी मांडू शकतो. त्याच्या मागचं जे पुरावे आहे ते तर आपण थोडा हे करू शकतो. पुरावे वगैरे, आता कसं ही गोष्ट आहे ना, ती आठवण म्हणून जाते. नंतर तो एक किस्सा राहून जातो आणि मग कुठेतरी आपल्या चॅनल मार्फत आपण बोलवतात म्हणून तो किस्सा आम्ही आपल्यासोबत शेअर करतो. आणि ते किस्से आमच्यासोबत शेअर करतात की कुठेतरी जंगलात गेल्यानंतर बाबा या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण. की जंगलात असंही घडतं, असेही पिशाच असतात, अशा प्रकारचे सोल्स असतात, अशा प्रकारचे एंटिटीज फिरत असतात. सो आपण याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्या दोन्ही गोष्टी जंगलाच्याच होत्या. आपण खूपच चांगलं होतं तुमचे एक्सपिरियन्स. आणि लाईक जे तुम्ही स्टोरी सांगितले त्याचे एक्सपिरियन्स ते खूप चांगले होते. आणि खूप प्रेक्षकांना पण ते खूप आवडते. आणि तुमचं नरेशन जे होतं ते खूप चांगलं होतं. तर त्याने त्यांना एक त्या सिच्युएशन मध्ये राहून ते कसं वाटत असेल त्या व्यक्तीला, थँक्यू. ते खूप जास्त समजून येत असेल. आणि ह्याच तुम्ही बोलला की तुम्ही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन मी नेक्स्ट टाइम आहे ना, काही माझ्याकडे आहेत फोटोज आहेत, काही गोष्टी आहेत. जसं पॅरानॉर्मल करताना जे इन्स्ट्रुमेंट वापरतात, इन्स्ट्रुमेंट नाही बोलता येणार त्याला, पण प्रकारच्या त्या गोष्टी ज्या वापरल्या जातात तिकडे. समजा एखादा पजेस असेल, सो त्या रूममध्ये ती जर समजा काही एंटिटीज अस्तित्व असेल तिचं, किंवा ती असेल तिथे, सो ते कसं ओळखावं, कशा प्रकारे. पॅरानॉर्मल हा खूप मोठा विषय आहे ॲक्च्युली घेण्यासारखं. म्हणजे इतका मोठा विषय आहे की जितकं जावं तितकं खोल येतो. सो त्याबद्दल पण अनेकांना उत्सुकता आहे. सो आपण ते पण एक दिवशी करूया. आणि हे सगळं एका एपिसोड मध्ये तर होणारच नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित डिटेल रिसर्च करून त्याबद्दल बोललं पाहिजे. कारण उगाच खोटी बातमी पसरवणं काहीच मतलब नाहीये. आपण एक जे पण एक्सपिरियन्स जे रॉ अँड रिअल असणार ते सांगायचा प्रयत्न करतोय.
जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे सर. आता होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इफ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड. आणि ह्यांच्यासोबत नक्की दुसऱ्या आणखी कोणत्या कोणत्या टॉपिकवरती आपण डिस्कशन केलं पाहिजे. ऑल्सो त्यांचा स्वतःचाही एक चॅनल आहे, तुम्ही तोही चेकआउट करू शकता. मी त्याला सगळं डिटेल्स सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टाकलेलं असेल. ऑल्सो आपला इन्स्टाचा पेज पण आहे, तिथेही चांगले आता ग्रोथ भेटायला लागले. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तेच इन्स्टाच्या ह्याच्यावर ते सगळं असताना माहिती तुम्ही जाऊ शकता. आणि आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला हायपही करा, जेणेकरून आणखी हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण आणखी घराघरात पोहोचू, जसं आपल्या चॅनलचं नेहमीच आहे, घरच्या घरात. तर होपसो असंच तुम्हाला मी चांगला आणखी कंटेंट डिलिव्हरी करता येईल. तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.